भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहराच्या वतीने नौपाड्यातील अनधिकृत प्लेसमेंट कंपनीला लावला टाळा। गेल्या काही महिन्यांपासून नौपाड्यासारख्या उच्चभ्रू भागात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवा तरुणी व नागरिकांची लूट होत आहे, अशा तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाकडे वारंवार येत होत्या। काल ही अशीच एक घटना एका सुशिक्षित बेरोजगार युवकासोबत घडली। त्याने तो गैरप्रकार युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी व समर्थ नायक यांच्याजवळ मांडला। क्षणाचाही विलंब न लावता आमदार संजय केळकर व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा अध्यक्ष सूरज दळवी, समर्थ नायक यांच्या नेतृत्वामध्ये घटनास्थळी धाव घेतली व संबंधित प्लेसमेंट कंपनी कशी गैरव्यवहार करते हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिले। जवळजवळ त्यावेळी 20 ते 25 युवकांना त्यांनी लुबाडले गेलेले पैसे परत मिळवून दिले व संबंधित प्लेसमेंट कंपनी हिला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देत कठोर कारवाई करण्यास विनंती केली, ज्याने करून समाजात परत पुन्हा असे कधी गैरव्यवहार घडू नये। तसेच ठाणे शहरातील सर्व युवकांना ही विनंती आहे, आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपण आपली मेहनत घेऊन आपण जॉब मिळवावा। अशा बोगस प्लेसमेंटच्या निमित्ताने शॉर्टकट करू नका। तरी कोणासोबत असे गैरप्रकार घडले असतील तर त्यांच्यासाठी युवा मोर्चा खंबीर आहे। इथे इंटरव्ह्यूसाठी बोलून त्यांनी फसवणूक अशी केली, 5,000 रुपये घेतले आणि 6 महिन्यापासून आम्हाला फेऱ्या घालायला सांगताय। म्हणून सगळ्यांना एकच आव्हान आहे, सगळ्यांना एकच सांगणं आहे, असं ऑनलाईन कुठलाही नंबर आला, कुठलंही ॲप्लिकेशन आलं याच्या बळी पडू नका। आणि असं कोणासोबत फसवणूक अजून झाली असेल तर प्रशांतदादा दळवी, भारतीय जनता सूरजदादा दळवी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांना ठाण्यामध्ये येऊन भेटा, दत्ताटनगर, आणि यांच्या वतीने आमचे जे 5,000 रुपये गेले होते ते आम्हाला पैसे रिटर्न मिळाले। आणि आमचेच नाही, आमच्यासोबत कमीत कमी 7-8 लोकांचे पैसे यांनी मिळवून दिले आम्हाला 5,000 रुपये प्रमाणे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ऑनलाईन बिझनेसमध्ये कुठे पळू नका, ऑनलाईन जॉबसाठी कुठं धावपळ करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे। ताई, क्या कहेंगे आप? आपके साथ जॉब के नाम पे कैसा फ्रॉड हुआ था? फ्रॉड हुआ, 6 महीने से भटक रही थी। आज मुझे सूरज दादा ने और ये दादा ने, नाम तो नहीं बोल पा रही हूँ, लेकिन इनके वजह से आज मुझे पैसे मिल गए, वरना और इन लोग भगाते रहते। कहाँ पे आप रहते, कहाँ पे? भांडुप में। और क्या इन लोगों ने आपको कहा था जॉब के नाम पे? इन लोग ने मुझे घर बैठे काम दिलाएंगे बोले थे, लेकिन 6 महीने से इन लोग मुझसे मेरे साथ फ्रॉड कर रहे हैं, अगले महीना करके। और कितनी रकम दी थी आपने? अच्छी थी कि इन लोग मिल गए मुझे। रकम कितनी दी थी आपने? 5,000। वो आपको वापस मिल गई क्या? इन लोग ने 5,000 से ज्यादा दिलाए। अच्छा। सूरज जी, काय तुम्ही म्हणणार? भाजपा युवा मोर्चातर्फे आपण असे नौपाडा परिसरात अनेक जॉब देणारे फ्रॉड एजन्सीज आहेत, त्यांचा आज भांडाफोड भाजपा युवा मोर्चातर्फे केला गेलाय, काय आपण सांगणार? सकाळपासून ही दुसरी प्लेसमेंट कंपनी आहे। प्रथम ॲम्बिशन्स कंपनी ही नौपाडा भागातच आहे। नौपाड्यात अनगिनत अशा 20-25 प्लेसमेंट कंपन्या आहेत। त्याला आज सकाळी मी, समर्थ, सागर, गुलाब, कीर्ती शेट्टी, आमचे सर्व युवा मोर्चाचे सर्वजण, आम्ही आज प्रशांत कलंबटे, आम्ही सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे आज त्या प्लेसमेंट कंपनीवर जाऊन धाड टाकून कमीत कमी 15 युवकांच्यावर जी फ्रॉड झाली, फसवणूक झाली, ती आम्ही उघडकीस आणली। न्यूज चॅनलला जेव्हा ठाणे वॉच या चॅनलला आम्ही त्यांना बोलवलं तेव्हा ते चॅनल बघून, त्या चॅनलचे बघून नौपाडा स्टेशनला, पोलीस स्टेशनला आले। त्यांनी एक दुसऱ्या प्लेसमेंट कंपनीचा आम्हाला सांगितलं की बाबा सूरजजी असं झालेलं आहे। समर्थला सांगितलं, समर्थाने आम्ही त्या त्वरित दुसऱ्या कंपनीच्या या प्लेसमेंट कंपनीकडेही आलो, तेव्हा बघितलं की इथंही असं चाललं फ्रॉड। तेव्हा आजही आम्हाला 3-4 जण अजून युवक भेटले की त्यांचीही अशी फसवणूक झालेली आहे। मी पुन्हा एकदा, मागेही गेल्या 2 तासापूर्वी बोललो, पुन्हा एकदा ठाण्यातील सर्व युवकांना मनापासून एक जिल्ह्याचा युवाचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो, नम्र विनंती करतो की कृपया करून तुम्ही अशा प्लेसमेंट कंपनींना बळी पडू नका। माझ्या मित्रांना कृपयापासून, माझी मनापासून मी तुम्हाला विनंती करतो। भारतीय जनता पार्टीचा समर्थजी, काय सांगणार? भाजपा युवा मोर्चातर्फे आज तुम्ही अनेक अशा एजन्सीजचा भांडाफोड केला आहे, लोकांचे पैसे मिळवून दिलेत, काय आपण सांगणार? विषय फक्त या 2 जणांचा नाहीये, तर माझ्या मते तरी जर आपण व्यवस्थित बघितलं तर दिवसाचे 40-50 स्टेशनला येणारे जाणारे कॅन्डिडेट पकडून जर एक एजन्सी दिवसाला 40 जणांना टॅप करते, अशी 20 एजन्सी जर 40 जणांना टॅप करतात, म्हणजे 800 युवकांची दररोजची फसवणूक, म्हणजे महिन्यामध्ये 24,000 युवक याला बळी पडत आहेत। आणि या 24,000 युवकांचे 4,000, 5,000, 3,000 प्रमाणे जर तुम्ही भागले आणि गुणिले केले तर हा 1 करोड 2 करोड महिन्याचा फ्रॉड चालू आहे।
तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढ्या लोकांबरोबर ही फसवणूक झाली आहे किंवा जो कोण नोकरीसाठी या परिसरामध्ये स्टेशन परिसरामध्ये येतोय, या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत, त्यांच्या बळी पडू नका, यांना पैसे देऊ नका. स्वतःची नोकरी स्वतः कुठेतरी जाऊन मिळवा किंवा नका करू, पण ह्यांच्याकडे जाऊ नका. कारण हे तुम्हाला जे मिळाले, जे तुमच्या घरात राहिलेले पैसे ते पण लुबाडण्याचं काम करतायत. त्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन करून नोकरी मिळण्याच्या आधी पहिले 4 जणांना कुठे त्या प्लेसमेंट नोकरीनी कंपनीमध्ये नोकरी दिली आहे का, खरंच ती तेवढी व्हॅलिड आहे का. 4-5 युवकांना जरी कुठल्या कंपनीने दिली असेल तर तुम्ही विश्वासाने पैसे द्या. पण जर एकालाही कुठे प्लेसमेंट मिळत नाहीये, एकही जण जर कुठे नोकरीवर लागत नाहीये, फक्त फॉर्म भरतायत इंटरव्ह्यूला जा, फॉर्म भरतायत इंटरव्ह्यूला जा, एवढी मोठी गैरफसवणूक चालू आहे, तर त्याच्याकडनं सावध राहा. आणि सर्वात मोठी विनंती करतो की आमचं मोठं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं वर्तकनगरला. असे तुम्ही जिथे फसवलेले लोक असाल, युवा मोर्चातर्फे आम्ही तत्पर आहोत तुमची मदत करायला. तुम्ही आम्हाला संपर्क साधा, तुमचे पैसे मिळवून देऊन तुम्हाला न्याय देण्यात आम्ही पाठीशी राहू. धन्यवाद. एकच चर्चा, युवा मोर्चा, एकच चर्चा, युवा मोर्चा. आपण भाजपा युवा मोर्चा म्हणून पोलिसात याविषयी तक्रार केली आहे का? आम्ही जे सकाळची जी एजन्सी होती ते इकडे जो होता एवढा गैरकारभार नव्हता, कारण इकडे आम्ही गेल्या त्यांनी त्यांचे पैसे रिटर्न करून टाकले आणि ज्यांचे 5,000 घेतले होते त्यांना 7,000 दिले, कारण त्या 6 महिने लेडी फिरत होत्या. पण ती जी एजन्सी होती सकाळची, तिकडे जास्त गैरव्यवहार होता, तिकडे पैसेही रिटर्न देत नव्हते आणि खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक समोर आली होती. तर त्यांच्यावर आम्ही पूर्णपणे कारवाई केली आहे. त्यांचा जो मालिक आहे अमजद शेख, तो अजून लापता आहे, पोलीस त्याच्या शोधात आहेत. पोलिसांकडनं हे सांगण्यात येत आहे की त्याचा संपर्क होत नाहीये. पण आम्ही पोलिसांना एक पत्र देऊन सुरत दळवी जिल्हाध्यक्षाच्या नावाने पत्र दिले अख्ख्या युवा मोर्चातर्फे. आमदार संजय केळकर यांचा सुद्धा साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे, वाघुळे साहेबांचा पाठिंबा आहे. आम्ही पोलीस प्रशासनाचा फॉलोअप घेऊन ते. मॅडम तुम्ही काय सांगाल? गेले 6 महिने झाले मी इथे यांना बोलत आहे की माझे रिफंड द्या, पण देत नाही. पण आज दादांमुळे, लाईक समर्थ दादांमुळे आणि सूरज दादांमुळे आम्हाला एक सपोर्ट भेटला आणि त्यामुळे पैसे भेटले. किती आपण पैसे किती भरले होते? 3.5. आता द्यायचं त्यांनी सांगितलंय का हो, पैसे आता द्यायचे? देते. बरं, पोलिसांसमोर ते बोललेत ना? बरं. वेरी ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम कि उनकी वजह से सारे और पैसे कितने दिन हुए लेके? ऑलमोस्ट 1-1.5 हफ्ता हो गया. ओके. And और जब आप पैसे मांगने के लिए उनसे बात कर रहे थे तो वो लोग पहले क्या कहते थे? वो लोग कह रहे थे कि आप इनके पास जाओ, उनके पास जाओ, बातें घुमाते थे. उनका नंबर देके दे वर ऑल मिसगाइडिंग अस. तो आई एम वेरी ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम कि उनकी वजह से आज हम लोग का सब सॉल्व हुआ. आप और यूथ को, जो लोग जॉब के चक्करों में ऐसे हाँ, अनेक please do फ्रॉड not- एजेंसीज please के ऐसे फ्रॉड के केसेस में प्लीज मत फंसिए एंड पेमेंट बिल्कुल मत करिएगा. एंड जो लोग पेमेंट मांग रहे हैं ऑब्वियसली वो लोग ऐसे फ्रॉड ही कर रही है, तो प्लीज बी केयरफुल. ओके, थँक्यू. ताई तुम सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रियंका चतुर्वेदी विरोधात शिवसेनेचे आंदोलन. कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदार
प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले। यावेळी चतुर्वेदी यांचा बॅनर तयार करून त्यांच्या छायाचित्रासह त्यांची दावोसची गुलाबो असा उल्लेख करून तो बॅनर पायदळी तोडवण्यात आला। शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंबी नाका येथील आनंद आश्रमाबाहेर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी खासदारांना किमान वडील आहेत, पण तुझे किती बाबा झाले हे आता तुला सांगण्याची वेळ आली आहे। अनेक पक्ष बदलून निष्ठेची वार्ता करण्यासाठी असे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत, हेच त्यांचे दुर्भाग्य आहे। प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। कालच प्रियंका चतुर्वेदी यांनी कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं। मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या 10 वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे, तर जे 50 वर्ष राजकारणामध्ये ते करू शकलेले नाही असं काम त्यांनी 10 वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उभाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही, त्यांच्याकडे विजनरी असं काय त्यांचं हे नाहीये आणि काय काम दाखवणार आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करतात। पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे आपल्या कामाने उत्तर देत आहेत आणि खासदार पण आपल्या कामाने उत्तर देत आहेत। प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं, काहीतरी मीडिया समोर यायचं। मला असं वाटतं की हे जी बाहेरनं आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काय हे माहिती नाही, मुळात ते शिवसैनिक नाहीयेत। जसं त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेच्या बद्दल त्यांनी बापाचं जे विधान केलेलं आहे ते आता आम्ही बोलू शकत नाही, पण मला असं वाटतं तिला एक प्रश्न आहे की तुमचे किती बाप आहेत, कारण श्रीकांत शिंदेकडे तर बाप आहे काम करण्यासाठी, तुमच्याकडे किती बाप आहेत, कारण तुम्ही बरेचसे पक्ष सोडून उभाटा गटामध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विधान फक्त गल्लीबोळात करू शकता। आता ह्याच्या पुढे त्या ठाण्यात जर कुठे फिरतील तर महिला आघाडी त्यांना चोख उत्तर देईल। अक्षय तृतीयेनिमित्त खरेदी विक्री तेजीत। मे महिन्यात केवळ 10 दिवसात 3000हून अधिक घरांची विक्री। घर खरेदीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे। घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश आणि नवीन प्रकल्पांचा आरंभ असे व्यवहार आज तेजीत आहेत। तर दुसरीकडे मे महिन्याच्या केवळ पहिल्या 10 दिवसात मुंबईत 3000हून अधिक घरांची विक्री झाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला घर, सोने, वाहन खरेदीचा मुहूर्त साधला जातो, त्यामुळे साहजिकच या दिवशी मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असते। या दिवशी घर खरेदी करण्याकडे व नवीन घरात प्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल असतो, त्यामुळे या दिवशी मालमत्ता बाजारपेठेतील सर्वच व्यवहार तेजीत असतात। परिणामी मे महिन्याच्या पहिल्या 10 दिवसातच 3280 घरांची विक्री झाली आहे। घरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला 292 कोटी रुपये महसूल मिळाला आहे। अक्षय तृतीयेला घर विक्रीत वाढ होते, या संधीचा फायदा घेण्यासाठी विकासक अक्षय तृतीयाला अनेक सवलती देतात। यंदाही विकासकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक सवलती दिल्या आहेत। काहींनी घर खरेदीवर सवलत जाहीर केली आहे, तर काहींनी मुद्रांक शुल्क व इतर शुल्क माफी व शुल्कात सवलत देऊ केली आहे। त्याचवेळी काही विकासकांनी विविध भेटवस्तू देऊ केल्या आहेत। सोन्या चांदीच्या नाण्यांपासून अगदी मॉड्युलर किचन, फर्निचर आदी वस्तूंचा भेटवस्तूंचा यात समावेश आहे। अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी महत्त्वाचा असतो। विकासक या दिवशी नवीन प्रकल्पांना सुरुवात करतात, त्यानुसार आज मुंबईत अनेक ठिकाणी नवीन गृह प्रकल्पांना सुरुवात होत असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली। राजन विचारांचा विजय निश्चित आहे। आम्ही धोक्याचे केले नाहीत, आम्ही आशीर्वादाचे महासभा एकनिष्ठेच्या जाहीर सभेत शिवसेना नेते विनायक राऊत यांची जोरदार आशीर्वादाचे भुकेलेलो पाहिजे मतदारांचे मातोश्रीचे लोकप्रतिनिधी मातोश्रीने प्राप्त करून दिलेले एकनिष्ठ ठाण्याच्या सभेत शिंदे गटाला लगावला।
आजही तेच सांगतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या आज प्रचारार्थ कोपरी येथे खऱ्या अर्थाने राजन विचारेचा अभिमान आपल्याला तुम्हाला मला एवढ्यासाठी वाटतोय. त्यावेळी राऊत यांनी शिंदे एक गटावर सच्चा कार्यकर्ता, तसेच राजन विचारे निस्वार्थ वृत्तीने मतदारसंघाची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी, यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का 4 वेळचे नगरसेवक, पुढची पिढी देखील त्यांना माफ 2 वेळचे आमदार राऊत यांनी केली. आणि तसेच 2 वेळचे खासदार, आहे ही निवडणूक तरी सुद्धा निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारेंकडे पाहून सर्वांनी शिकवावं. दिल्लीमध्ये बसलेल्या अर्थात ज्यांच्या हृदयामध्ये गद्दारी भरलेली आहे, संसदेत बसून पाहत आहोत बेईमानी आहे, सत्तेचा दुरुपयोग करून देश लुटत आहे. खाल्ल्या ताटामध्ये घाण करणाऱ्याची औलाद म्हणून ज्यांची उल्लेख आता केला जातो, भविष्यात सुद्धा केला जाईल, विक्रांत चव्हाण, त्यांच्याकडून अपेक्षा नाहीये. वंदनाताई शिंदे, मनोज शिंदे, पण या ठाणेकरांची सेवा ज्या निस्वार्थ वृत्तीने राजन तुम्ही नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये केली, समिधाताई, महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये केली, मोहन तिवारी, विक्रम खामकर, संतोष आमदार खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे. केवळ त्यात प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवारीच्या आड येणारं हे काळमांजर मी पाहिलं होतं. परंतु ठाणेकर आणि त्याचबरोबर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून तुम्हाला हे तुमच्या पदरामध्ये बक्षिसी नव्हे तर योग्य मूल्यमापन करून ठाणेकरांनी तुम्हाला खासदार बनवलं आणि उद्या सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा खासदार बनवणार म्हणजे बनवणार. आणि तुम्ही आणि आम्ही खोक्यावाले नाही झालो. एकदा दोघे आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये एकत्रित राहतो, त्यांचं घर एका बाजूला, माझं घर एका बाजूला, गप्पा मारत असतो. एकदा विचार केला, बाबा 50 खोटे म्हणजे किती होते? नंतर म्हटलं खासदारांचा 75 खोट्याचा भाव, ते किती होतील? मग त्यातल्या तर मी टेप घेतली, विचारलं बाबा एक खोक्याचं हे किती मोजमाप? ते मला 18x18 इंच. मग त्यातल्या तर घरामध्ये होत असलेली ती काय रद्दी थोडी थोडी रचायला सुरुवात केली. अरे बाबा एवढे 75 खोके म्हणजे 5 पिढ्या बसून खाल्लं तरी पूर्ण संपणार नाही एवढे पैसे. पण आम्ही दोघांनी म्हटलं की अशी बेईमानी करून 75 खोके ज्या खासदारांनी घेतले आणि त्यांच्या दुर्दैवाने पुन्हा कोरोना आला तर गेले, पैसे गेले आणि ते गेले. पण आम्ही खोक्यांचे भुकेलेलो नाही, तर आम्ही आशीर्वादाचे भुकेलेलो आहोत. आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे आमच्या मातोश्रीतेनी. होय, अरे खोके असो नाहीतरी बोके असो, हे लोकप्रतिनिधित्व एवढा सन्मानाचं पद ज्या मातोश्रीने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे, गद्दारांच्या नाकावर टिचून त्या मातोश्रीची एकनिष्ठ राहणं, त्यांच्याशी श्रद्धा ठेवणं आणि उद्धव साहेबांचे सच्चे शिलेदार म्हणून मिळवणं, यामध्ये आमचा मान सन्मान जो आहे ना त्या खोकेवाल्यांना नाही मिळणार बाबांनो. त्यांच्या कपाळावर गद्दाराची औलाद हा शिक्का मारला जाणार आहे. 4 म्हणजे 20 मेला मतदान झालं, 4 जूनला मतमोजणी झाली. या सगळ्या गद्दारांच्या डोक्यावर गद्दारांची औलाद म्हणून ज्या वेळेला शिक्का मारला जाईल ना, अरे पुढची पिढी सुद्धा तुम्हाला उभं करणार नाही. एवढं घाणेरड्या पद्धतीने तुम्हाला जीवन जगावं लागेल. पण मला या सभेमध्ये